नमस्कार. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी आपल्या हातात एक खूप मोठं शस्त्र आहे हे आपल्याला माहीत आहे का? हो, आणि आज आपण त्याच शक्तिशाली कायद्याबद्दल बोलणार आहोत, लोकपाल कायदा. हे असं शस्त्र आहे जे थेट सामान्य माणसाला ताकद देतं. विचार करून बघा, सरकारी ऑफिसमधले ते न संपणारे हेलपाटे, प्रत्येक कामासाठी मागितली जाणारी लाच आणि त्यातून येणारी ती हताशा, हो ना? भ्रष्टाचाराचा हा अनुभव आपल्यापैकी बहुतेकांना कधी ना कधी आलेलाच असतो आणि मनात एक निराशा येते की याचं काहीच होऊ शकत नाही. पण हा सगळा भ्रष्टाचार नक्की होतो कुठे? तो आपल्या डोळ्यांसमोर नाही तर बंद दारांच्या मागे होतो. तिथे पैशांच्या बॅगा इकडच्या तिकडे जातात, खोट्या कागदपत्रांवर सही शिक्के होतात आणि आपला म्हणजे जनतेचा पैसा चुकीच्या खिशात जातो. हीच ती कीड आहे जी आपल्या संपूर्ण व्यवस्थेला आतून पोखरतीये. आणि ही जी चीड आहे, ही जी हताशा आहे, ती काही एका व्यक्तीची नाही. हा आपल्या सगळ्यांचं मिळून एक संघर्ष आहे आणि याच संघर्षातून एका मोठ्या बदलाची मागणी जोर धरू लागली. मग काय, संपूर्ण देशातून एकच आवाज घुमला, भ्रष्टाचाराला आळा घाला. लोकांचा हा असंतोष इतका वाढला की या लढाईसाठी आता एका नव्या, शक्तिशाली शस्त्राची गरज होती हे स्पष्ट झालं. आणि मग लोकांच्या याच आवाजाला उत्तर देण्यासाठी एका खऱ्या नायकाचा जन्म झाला. तो नायक म्हणजे लोकपाल, ज्याचा अर्थच आहे लोकांचा रक्षक. चला तर मग या रक्षकाची, या कायद्याची संपूर्ण ओळख करून घेऊया. पण थांबा, हा प्रवास काही इतका सोपा नव्हता. जरा इथे बघा. ह्याची कल्पना पहिल्यांदा मांडली गेली होती 1963 मध्ये. हो, 1963. आणि कायदा बनायला साल उजाडलं 2014. म्हणजे विचार करा, तब्बल 50 वर्षांपेक्षा जास्त काळ लागला. मोठी जनआंदोलन झाली, तेव्हा कुठे हा लढा यशस्वी झाला. यावरूनच आपल्याला कळतं की हा कायदा किती महत्त्वाचा आहे. बरं, तर मग हा लोकपाल म्हणजे नक्की आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर लोकपाल म्हणजे लोकांचा पालक, लोकांचा रक्षणकर्ता. ही एक स्वतंत्र म्हणजे इंडिपेंडेंट आणि खूप पॉवरफुल संस्था आहे. तिचं काम काय, तर केंद्र सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करणं. आणि हो, याचंच एक रूप राज्यांमध्ये असतं, त्याला म्हणतात लोकायुक्त. थोडक्यात काय, तर हा जनतेचा खराखुरा वॉचडॉग आहे, एक पहारेकरी. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. ठीक आहे, लोकपाल शक्तिशाली आहे, पण त्याची नजर नेमकी कोणाकोणावर असते? कोणाकोणाची चौकशी तो करू शकतो? चला पाहूया या कायद्याचं जाळं किती मोठं आहे. ऐका तर, देशाचे पंतप्रधान, अर्थात काही अपवाद आहेत, पण तरीही पंतप्रधान, मग केंद्रीय मंत्री, खासदार एवढंच नाही तर क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंतचे सगळे सरकारी अधिकारी. आणि थांबा, यादी इथेच संपत नाही. सरकारी पैशावर चालणाऱ्या संस्था, मोठमोठ्या कॉर्पोरेशन्स आणि परदेशातून फंडिंग घेणाऱ्या एनजीओजचे डिरेक्टर्ससुद्धा याच्या कक्षेत येतात. म्हणजे बघा, जवळपास कोणीही यातून सुटत नाही. चला, आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे. ह्या आपल्या नायकाकडे म्हणजे लोकपालकडे भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी नक्की कोणत्या सुपरपॉवर्स आहेत, कोणते विशेष अधिकार आहेत, तेच आता आपण पाहणार आहोत. याची कामाची पद्धत एकदम सरळ आणि स्पष्ट आहे. 3 मुख्य स्टेप्स आहेत. पहिली, तक्रार आली की प्राथमिक चौकशी करायची, म्हणजे तक्रारीत खरंच काही दम आहे का ते बघायचं. दुसरी, जर तथ्य आढळलं तर मग सखोल तपास सुरू होतो, म्हणजे पुरावे गोळा केले जातात. आणि तिसरी आणि शेवटची स्टेप, पुरावे गोळे झाले की थेट स्पेशल कोर्टात केस दाखल केली जाते. एकदम क्लिअर कट. आता याची एक सुपर पॉवर बघा. लोकपालच्या टीमला कोणत्याही जागेची झडती घेण्याचा आणि तिथून कागदपत्र जप्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. याचा सरळ अर्थ काय? आता पुरावे लपवण्यासाठी कोणतीही जागा सेफ नाही. भ्रष्टाचाराचा सगळा खेळ तर पैशाचा असतो, बरोबर? आणि लोकपाल बरोबर त्याच दुखऱ्या नसेवर बोट ठेवतो. भ्रष्टाचाराच्या पैशातून घेतलेली कोणतीही प्रॉपर्टी, कोणतीही मालमत्ता तात्पुरती जप्त करण्याचा अधिकार लोकपालकडे आहे. हा भ्रष्टाचारांसाठी सगळ्यात मोठा झटका असतो. आणखी एक मोठी गोष्ट, लोकपालला एखाद्या सिव्हिल कोर्टासारखे म्हणजे दिवाणी न्यायालयासारखे अधिकार आहेत. म्हणजे काय, तर ते कोणालाही चौकशीसाठी बोलावू शकतात, समन्स पाठवू शकतात आणि शपथेवर जबाब नोंदवू शकतात. यामुळे त्यांच्या तपासाला एक कायदेशीर वजन प्राप्त होतं. आणि समजा एखादा अधिकारी तपासात अडथळा आणू शकतो असं लोकपालला वाटलं तर ते काय करू शकतात? ते थेट त्या अधिकाऱ्याच्या निलंबनाची किंवा बदलीची शिफारस करू शकतात. कशासाठी? तर चौकशीवर कोणताही दबाव येऊ नये, ती एकदम निष्पक्ष व्हावी यासाठी. ओके, तर आतापर्यंत आपण पाहिलं की लोकपाल म्हणजे काय आणि त्याच्याकडे किती अधिकार आहेत.
पण हे सगळं ऐकून फायदा काय जर आपल्याला हेच माहीत नसेल की याचा वापर कसा करायचा? तर आता आपण तोच सर्वात महत्त्वाचा भाग समजून घेणार आहोत. एक सामान्य नागरिक म्हणून आपण हे शस्त्र कसं वापरायचं? प्रक्रिया खरंच खूप सोपी आहे, काळजी करू नका. सगळ्यात आधी lokpal.gov.in या सरकारी वेबसाईटवर जायचं आणि तिथून तक्रारीचा फॉर्म डाउनलोड करायचा. तो व्यवस्थित भरायचा, त्याला आवश्यक कागदपत्र जोडायची आणि मग तुम्ही तो पोस्टानं पाठवू शकता किंवा स्वतः जाऊन देऊ शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑनलाईन तक्रार केली तरी त्याची एक हार्ड कॉपी पाठवणं गरजेचं आहे. बरं, मग कागदपत्र कोणती लागतात? फार काही नाही. तो जो फॉर्म आहे तो एक नोटरी केलेलं प्रतिज्ञापत्र म्हणजे ॲफिडेव्हिट, तुमचं ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा जसं की आधार किंवा पॅन कार्ड. आणि हो, तुमच्या आरोपाबद्दल सविस्तर माहिती आणि त्यासंबंधी जे काय पुरावे तुमच्याकडे असतील त्यांच्या कॉपीज. बस एवढंच. आता एक प्रश्न नक्कीच मनात डोकावला असेल की ह्या सगळ्या धावपळीत खर्च किती येणार? तक्रार करण्यासाठी काही फी वगैरे भरावी लागते का? आणि याचं उत्तर आहे 0. 1 रुपयाही नाही. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. लोकपालकडे तक्रार दाखल करण्यासाठी कोणतंही शुल्क नाहीये. हे शस्त्र प्रत्येकासाठी पूर्णपणे मोफत आहे. तर लोकपाल हा फक्त एक कायदा नाहीये, तो एक आशेचा किरण आहे. अर्थात फक्त कायदा असून भागत नाही, त्याची अंमलबजावणी नीट व्हायला हवी आणि महत्त्वाचं म्हणजे नागरिकांनी पुढे येऊन त्याचा वापर करायला हवा. पण ही एक अशी व्यवस्था आहे जी आपल्याला सतत आठवण करून देते की पद कितीही मोठा असो, कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही. आणि खरं तर हेच या संपूर्ण कायद्याचं सार आहे. कायद्यापुढे कोणीही मोठा नाही. लोकपाल हेच काम करतो. तो भ्रष्टाचाराच्या अंधाराला दूर सारून कायद्याचा प्रकाश आणतो आणि दोषींना शिक्षा मिळेल हे पाहतो. तर मग या सगळ्या माहितीनंतर शेवटी एकच प्रश्न उरतो. कायद्यानं आपल्या सगळ्यांच्या हातात एक खूप मोठी ताकद दिलीये. पण फक्त ताकद असून उपयोग नाही. एक जागरूक नागरिक म्हणून आपण या ताकदीचा वापर करणार का? भ्रष्टाचाराविरुद्धच्या या लढाईत आपलं योगदान देणार का? यावर विचार नक्की करा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.